श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनखेरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 36व्या भागात मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा मुद्दा आहे तंत्रसार संग्रहाची रचना. श्रीकृष्ण प्रतिष्ठापनेच्या समयी मरडिताय नामक व्यक्तीने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करणाऱ्या आचार्यांनी म्हणजेच मध्वाचार्यांनी पुढील प्रमाणे विचार केला. तो असा: तंत्रशास्त्र अत्यंत गहन विषय होय. तत्वज्ञान ही अध्यात्माची विचारसंहिता आहे, तर तंत्रशास्त्र ही त्याची आचारसंहिता होय. एखाद्या पक्षाच्या 2 पंखांप्रमाणे अध्यात्मसिद्धीसाठी तत्वशास्त्र आणि तंत्रशास्त्र आहेत. यापैकी एकाचाही अभाव असणे म्हणजे अध्यात्मसिद्धी गगनकुसुम ठरेल, म्हणजेच अशक्यप्राय ठरेल. तत्वशास्त्राविषयी भाष्यरचना करून झाली आहे. तंत्रशास्त्रविषयक समग्र माहिती भगवंताने आपल्या विष्णू रूपात सांगितलेल्या तंत्रसार या सांगितली आहे. या तंत्रसाराचे अध्ययन करून ते आत्मसात करण्याचे सामर्थ्य आजच्या जनात नाही. या कारणाने तंत्रसार सर्वस्व कथन करणाऱ्या संग्रह ग्रंथाची रचना करणे उचित ठरेल. अन्यथा या प्रकारे अवैदिक आचरण केवळ प्रसारात राहील आणि अध्यात्मसिद्धी असाध्यप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. या अशा निष्कर्षाप्रती येताच तंत्रशास्त्राचा विश्वकोश उलगडून दाखविणारी महोन्नत कृती श्री पूर्णप्रज्ञांनी रचून दिली. ती कृती म्हणजेच तंत्रसार संग्रह हा ग्रंथ होय. अष्टमहामंत्र, त्यांचा जप करण्याचे विधिविधान, देवपूजेचे विवरण, होमहवनासंबंधीची माहिती, प्रतिमा निर्माण, देवालय निर्माण, प्रतिष्ठापना पद्धती, जीर्णोद्धार, संप्रोक्षण, तत्वन्यास, मातृकान्यास आदी तंत्रशास्त्राच्या सर्वांगाचे विवरण तपशिलासह सविस्तर विश्लेषण देणारी त्यांची रचना म्हणजे उपलब्ध सकल तंत्र ग्रंथांपैकी अत्यंत अपूर्व अशी दुर्मिळ कृती होय. पुढील मुद्दा आहे श्री पूर्णप्रज्ञ पुन्हा बद्रीकडे. श्री मध्वांची शैली ही अशा प्रकारची होती. त्यांचे चरित्रही मनोहर, वाणीही मनोहर, त्यांची संपन्नता विश्वाला विस्मयचकित करणारी. या टप्प्यावर त्यांनी पुन्हा एकदा उत्तर बद्रीकडे प्रयाण करण्याचा निश्चय केला. पहिल्या वेळी बद्री यात्रेचा हेतू हा ब्रह्मसूत्र भाष्य रचनेसाठी श्री व्यासनारायणांची अनुमती मिळविण्याचा होता. तर आता दुसऱ्यांदा बद्री यात्रेचा हेतू ती भाष्य रचना संपन्न झाल्यावर ते आता त्यांच्या चरणी अर्पित करण्यासाठी होता. एखादी कार्यपूर्ती करण्याला जितके महत्त्व आहे तितकेच त्या कार्याच्या समर्पणालाही आहे. हेच त्यांनी याद्वारे दाखवून दिले. कार्य पूर्ण करून काही जण ते समर्पित करतात, तर अन्य काही आपले कर्तव्य कर्मच कृष्णार्पण म्हणतात.
शास्त्राला ते कदापि मान्य नाही. या प्रकारे यात्रा सुरू करण्यापूर्वी आणखीन एक विशिष्ट कार्य त्यांनी केले होते, ते म्हणजे श्री ऋषिकेश तीर्थ, श्री नरसिंह तीर्थ, श्री जनार्दन तीर्थ आणि श्री उपेंद्र तीर्थ नामक 4 बालब्रह्मचार्यांना त्यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि ते आता त्यांचे शिष्य बनले होते. ते सारे आता श्री मध्वांसोबत बद्री यात्रेत सामील झाले. पुढील काळात या चौघांनी अनुक्रमे पलिमारू मठ, अदमार मठ, कृष्णापूर मठ आणि पुत्तगी मठासाठी मठांचे ते मठाधीश झाले. पहिल्या बद्री यात्रेच्या वेळी त्यांच्यासोबत असणारे श्री सत्यतीर्थ यावेळीही येण्यास सज्ज होते. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.